पावसाळी अधिवेशनाचा कालावधी संपत आलाय, पण विद्यार्थी आंदोलनावरनं सुरू झालेलं राजकीय रण काही थांबायला तयार नाहीये। दिल्लीचं जंतर मंतर असो की झारखंडमधलं आंदोलन, विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरनं रंगलेला सत्ताधारी विरुद्ध विरोधकांचा सामना आज संसद परिसरात पाहायला मिळाला। एका बाजूला विरोधक गृहमंत्री अमित शहांनी संसदेमध्ये निवेदन द्यावं अशी मागणी करतायत, तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी चर्चेपासून पळ काढणारे तुम्हीच असा पलटवार करतायत आणि आरोप प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आहेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी। संसद परिसरात एनडीए खासदारांनी राहुल गांधींच्या विरोधात मोर्चा काढत राहुल गांधी भागो मत अशा घोषणा दिल्या। ज्या मुद्द्यावरती राहुल गांधी सरकारकडे उत्तर मागत होते, त्याच मुद्द्यावरती आता सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींनाच घेरलंय। से मना कर दिया है। पहले उन्होंने कहा कि कॉकरोच प्रोटेस्ट पे उनको डिस्कशन चाहिए, लेकिन जब उनको इस चीज के लिए उनका स्वागत किया गया तो उसके लिए उन्होंने मना कर दिया। तो देख रहे हैं आपके देश को जो है वो कितना धोखा दे रहे हैं। एक दिन भी जो है ये पार्लियामेंट चलने नहीं दे रहे। होम मिनिस्टर तैयार हो गए हैं, पूरा सरकार तैयार है जवाब देने के लिए। इनको जो चर्चा चाहिए थी स्टूडेंट प्रोटेस्ट पर भी चर्चा करने के लिए सरकार तैयार है पूरी तरीके से, लेकिन इनकी मंशा जो है हाउस को चलने नहीं देना है। तर पेपर फुटीच्या मुद्द्यावरनं जंतर मंतर पासून संसदेत पोहोचलेलं राजकारण आता एका नवीन वळणावर आलंय। अमित शहांकडनं उत्तर मागत विरोधक आक्रमक असतानाच सत्ताधाऱ्यांनी झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा पुढे करत नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न केलाय। पाहूया हा विशेष रिपोर्ट। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा आक्रोश, संसदेत विरोधकांचा हल्लाबोल आणि सभागृहात गृहमंत्री अमित शहांना घेरण्याची रणनीती। पण अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू होताच सत्ताधाऱ्यांनीही पलटवार सुरू केलाय। पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधक अमित शहांकडून उत्तर मागतायत। लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज चालू देत नाहीये। एक तो स्टूडेंट के ऊपर जो लाठी चलाई, गोली चलाई, ये सब किसने किया? 18 दिन हो गया, वो स्टेटमेंट देने को तैयार नहीं। पण आता सत्ताधाऱ्यांनी या आंदोलनाचं राजकीय गणितच बदलण्याचा प्रयत्न केला। प्रमुख मुद्दा था छात्रों की मांग और गृह मंत्री जवाब दे या चर्चा में भाग ले। सरकार ने इसमें सहमति दर्ज कराई है। अब आप चलाएं, और मुद्दों पर भी चर्चा होगी, लेकिन एक एक मुद्दों पर सदन तो चले ना। आप सहयोग करो। विरोधकांचा मुद्दा होता अमित शहांनी उत्तर द्यावं। मग सत्ताधाऱ्यांनी पलटवार करत अमित शहा उत्तर द्यायला तयार आहेत, मग चर्चा कोण टाळतंय असा सवाल केला आणि थेट राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली। सत्ताधाऱ्यांनी आता झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा पुढे आणला। झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे आणि काँग्रेस त्याची भागीदार। मग तिथल्या विद्यार्थ्यांचे प्रश्नही अनुत्तरित असताना केंद्रावरच प्रश्नांची सरबत्ती का, असा सवाल करत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केलाय। म्हणजेच विरोधकांनी जंतर मंतरचा मुद्दा दिल्लीच्या संसदेत आणला, तर सत्ताधाऱ्यांनी दिल्लीचा मुद्दा थेट झारखंडपर्यंत पोहोचवला आणि आता थेट टार्गेट झालेत ते राहुल गांधी। झारखंड में जो लाठीचार्ज हो रहा है, राहुल गांधी को जवाब देना चाहिए। वहाँ पर निहत्थे छात्रों पर लाठीचार्ज क्यों हो रहा है? राहुल गांधी में अगर हिम्मत हो तो सदन में आकर अमित भाई शाह का पूछूं है, इनके डरपोक के राहुल गांधी कायर है। राहुल गांधी शर्म करो। झारखंड में जहाँ कांग्रेस पार्टी सरकार में है, वहाँ पे जा करके जो युवाओं की बर्बरतापूर्वक पिटाई हुई है, राहुल गांधी वहाँ क्यों नहीं जाते? प्रियंका गांधी वहाँ क्यों नहीं जाते? म्हणजेच ज्या आंदोलनावरून विरोधक अमित शहांना घेरत होते, त्याच आंदोलनावरून आता सत्ताधारी राहुल गांधींना घेरतायत। राजकारणात यालाच म्हणतात नरेटिव्ह शिफ्ट करणं। मुद्दा जंतर मंतरचा, दिशा झारखंडची आणि लक्ष राहुल गांधी। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।
तर जंतर मंतर ते झारखंड राजकारणामध्ये विद्यार्थी आंदोलनावरनं एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. त्यामुळे आता प्रश्न फक्त पेपरफुटी किंवा विद्यार्थी आंदोलनाचा राहिलेला नाहीये. प्रश्न आहे नरेटिव्ह कुणाचं चालणार. जंतर मंतरवरनं सुरू झालेला मुद्दा अमित शहांवरून झारखंड मार्गे आता संसदेत राहुल गांधींपर्यंत पोहोचलाय. अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस बाकी असताना राजकीय वातावरण मात्र तापमान मात्र शिगेला पोहोचलंय आणि दोनही बाजूंनी नरेटिव्ह आपल्याच बाजूनं कसा असेल याचाही प्रयत्न होतोय. पण या राजकीय रणसंग्रामात विद्यार्थ्यांचा मूळ प्रश्न हरवत चाललाय आणि याचंही नेत्यांनी भान ठेवणं आवश्यक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.